नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सोपे गणित या युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 9वीचे प्रश्नसंच बघायलो. म्हणजे द्वितीय घटक चाचणी आणि द्वितीय सत्र या परीक्षेच्या दृष्टिकोनातून कोणकोणते प्रश्न तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने येऊ शकतात आणि विचारू शकतात, त्याचा काही संच, त्याची काही उदाहरणं आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला लागलेलो आहोत. मग या व्हिडिओच्या सिरीज मध्ये आपल्याला या तासात काय बघायचं आहे की बाबा एक कृती पूर्ण करायची 2 गुणाची कोणती येऊ शकते. मग यामध्ये हे एक उदाहरण आहे, ही एक कृती येऊ शकते, या दोन्ही पैकी एक कृती येऊ शकते. ओके, 2 गुणांसाठी आपल्याला अशा प्रकारचे गणित परीक्षेला विचारू शकतात. मग इयत्ता 9वीच्या भाग 1 मध्ये पहिल्या पार्ट मध्ये आपल्याला कृती गणितात 2 गुणांसाठी काय काय विचारू शकतात, कोणताही एकच प्रश्न सोडवायचा आहे आपल्याला, पण आपण दोन्ही सोडून दाखवणार आहोत तुम्हाला. तर मग यामधील पहिला प्रश्न पहा. मग पहिला प्रश्न काय आहे माहितीये का? पहिला प्रश्न एका सूत्रावर आधारित आहे, भूमिती मध्याच्या हमक्यास विचारला जाणारा. या ठिकाणी x ही संख्या 25 व 4 यांचा भूमितीमध्ये असल्या कारणाने x ची किंमत शोधायची आपल्याला. मग भूमितीमध्ये असला की आपल्याकडे 3 किमती असतात, a, b आणि c. तर जो b हा असतो तो भूमितीमध्ये असतो. मग त्या b चा वर्ग आपल्याला पहिल्या आणि तिसऱ्या या संख्येच्या गुणाकारा इतका असतो. म्हणजे मधली संख्येचा वर्ग हा पहिली संख्या आणि शेवटची संख्या यांच्या गुणाकारा एवढा असतो. मग या ठिकाणी आपण काय करू, ही कृती पूर्ण करू. मग या ठिकाणी a ची किंमत काय आहे, पहिली संख्या कोणती, 25. काय अवघड आहे का? नाही, बरोबर. व भूमितीमध्ये x यांनी सांगितलं भूमितीमध्ये, मग ती मधली संख्या पाहिजे a b c. a b c च्या मध्ये कोणतं b म्हणजे x, हा b झाला. ओके, आणि c म्हणजे शेवटची संख्या किती आहे, 4. मग तर आपण सूत्र मांडू. म्हणजे मी काय म्हणलं, भूमितीमध्याचा मधल्या संख्येचा वर्ग म्हणजे कशाचा वर्ग, b चा वर्ग. बघा काय अवघड आहे का? मग या ठिकाणी b काय, x, भूमितीमध्ये ना तो x आहे, म्हणून x चा वर्ग बरोबर a गुणिला c. म्हणजे a किती आहे, 25, गुणिला c किती, 4. म्हणजे 25 चोक 100. मग आता या ठिकाणी आपण डायरेक्ट किंमत दिलेली तुम्हाला x ची. म्हणजे x वर्ग जर 100 असेल तर x म्हणलं त्याचं वर्गमूळ काढावं लागेल. मग 100चं वर्गमूळ 10. या ठिकाणी x ची किंमत किती निघाली, 10. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, भूमितीमध्ये म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर आलं पाहिजे b वर्ग बरोबर a गुणिला c, b चा वर्ग बरोबर ac. हे झालं भूमितीमध्ये सूत्र. मग आता आपल्याला दुसरं गणित विचारले, सोडवा. मग सोडवायचं म्हणजे 2 चलातील रेषीय समीकरण आहे. मग हे 2 चलातील रेषीय समीकरण आपल्याला चलाचा लोप करून या पद्धतीनं सोडवता येईल. मग चलाचा लोप करून म्हणजे काय करायचं की बाबा या 2 समीकरणामध्ये असं कोणतं तुम्हाला चल दिसायले का की ज्या चलाचा सहगुणक सेम आहे, ऋण असो की धन असो, काय त्याचं घेणं देणं, फक्त अंक सारखा. मग या ठिकाणी असं लक्षात येईल की इथं वायचा सहगुणक नाही म्हणजे 1 आहे, आणि इथं पण वायचा सहगुणक नाही म्हणजे 1 आहे. मग तो धन असो किंवा ऋण असो. मग या ठिकाणी आपल्याला बेरीज केली असता हा कटते ना, आपल्याला कृती सोडवायची. कृती म्हणजे असं गणित की 50% उत्तर जाग्यावरच आहे, त्याच्यात काय रोल नाही. मग आता इथं सूचना पण दिली, समीकरण 1 अधिक समीकरण 2. समीकरण 1 कोणतं आहे, 2x अधिक y बरोबर 5 आणि 3x वजा y बरोबर 5. ते यांची बेरीज 2 अधिक 3 5x. ओके, वजा y आणि y कटले म्हणजे इथे 0 आलं. 5 आणि 5 10. ओके, मग आता हे शून्याचा तर विषयच नाही. मग हे 5x बरोबर 10. ठीक आहे, म्हणून x बरोबर 5 गुणाकारात आहे, तिकडे आल्या भागाकारात म्हणजे 10/5. मग 5 दुना 10, 2चा भाग बसला. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण ही कृती करू शकतो. आता आलेली x ची जी किंमत आहे ती किती आली, 2. मग आता ही समीकरण पण दिले त्याने,
2x अधिक y बरोबर 5. मग 2x आहे म्हणजे x ची किंमत किती 2. म्हणजे बे दोन्ही 4. म्हणून y बरोबर 4 धन आहे तिकडे गेल्यावर ऋण होणार ना. म्हणजे y बरोबर 5 वजा 4. 5 मधून 4 गेले 1. म्हणजे या ठिकाणी x ची किंमत किती 2, y ची किती आली 1. म्हणजे उकल काय झाली तुमची 2,1. म्हणून अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो कृती प्रश्न अतिशय सोपा असतो. फक्त तो तुम्हाला समजून घ्यावा लागतो. समजून घ्यायचा प्रश्न. असेच नवनवीन व्हिडिओ आपण तुमच्या समोर आणणार आणि 9वीची परीक्षा आणि घटक चाचणी तुम्हाला चांगल्या प्रकारे हँड करणार. तर 9वीच्या विद्यार्थ्यांनी लक्ष द्यायचं आणि याचा स्क्रीनशॉट करून आपल्या वहीमध्ये गणित लिहून घ्यायचं. नुसतं पाहायचं नाही, चा अभ्यास करायचा. अशाच प्रकारचे आणखीन गणित मी रोज रात्री व्हिडिओ बनवीन आणि तुमच्या समोर आणीन. फक्त तुम्ही काय करायचं, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या समोर येतील. तर मग विद्यार्थी मित्रांनो गणित या विषयाला घाबरून न जाता त्याच्यामध्ये टॉप करायचं, कारण गणितामध्येच भविष्य आहे ही गोष्ट लक्षात ठेवायची. तर मग गुड नाईट.